हाय, कसे आहात तुम्ही? आपण आपल्या चॅनलचे हे व्हिडिओ सगळे बघताय, त्याच्यातून नॉलेज गेन करताय आणि त्याचा तुम्हाला प्रात्यक्षिकरित्या उपयोग होतो असं बऱ्याच जणांनी मला फोन करून सांगितलं. तर त्याबद्दल धन्यवाद. बरेच जण चॅनल बघत आहेत पण चॅनल सबस्क्राईब करायला विसरत आहेत, व्हिडिओ लाईक करायला विसरत आहेत. जर आपल्याला हे कंटेंट नॉलेजेबल वाटलं असेल आणि उपयुक्त वाटत असेल तर आपण या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि ह्याच्यापुढे एकापेक्षा एक जबरदस्त असे आरोग्यविषयक आणि आयुर्वेद विषयक अशा प्रकारचे व्हिडिओ आपण सुरू करणार आहोत. ठीक आहे, तर आपण वळूया आपल्या मेन आणि मुख्य विषयाकडे. तर आजचा विषय आहे की आला पावसाळा, आपली तब्येत सांभाळायची. पावसाळ्यामध्ये आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघणार आहोत की आत्ता पावसाळा सुरू झाला आहे. बरेच दिवस उन्हाळ्यात चालू होता आणि उन्हाळ्यानंतर आत्ता थोडं पाऊस कुठे लागायला लागलेला आहे. तर या पावसाळ्यात ऊन थोडं पाऊस, थोडं ऊन थोडं पाऊस. तर ज्या प्रकारची परिस्थिती निसर्गात असते त्याच प्रकारची परिस्थिती आपल्या शरीरात पण निर्माण होत असते. थोडीशी उष्णता आणि थोडा थंडपणा, थोडी उष्णता थोडी थंडपणा. आणि बघायला गेलं तर हा जो ऋतू समजला जातो किंवा वर्षा ऋतू समजला जातो हा आजारांचा माहेरघर असं समजला जातो, कारण बरेचसे आजार त्यावेळी होतात. त्याचं कारण आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर पहिल्यांदा आपण बघू की ऋतुचर्या म्हणजे काय. ऋतुचर्याचा अर्थ वर्षा ऋतूमध्ये ज्या प्रकारे आपण वागलं पाहिजे, बोललं पाहिजे, जे कपडे घातले पाहिजेत किंवा ज्या प्रकारे वागलं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, काय पिलं पाहिजे, या प्रकारच्या गोष्टींची चर्चा आपण ह्या व्हिडिओमध्ये करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की नक्की काय काय आजार होतात. तर बघायला गेलं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत, सर्दी, खोकला, ताप, टायफॉईड, कॉलरा, डायरिया, डिसेंट्री म्हणजेच अतिसार, मलावस्तंभ, संडासला न होणे, अशा प्रकारचे हे जे आहेत हे कॉमन होणारे आजार आहेत आणि ते बरेच वेळा आढळतात आणि सगळ्यांमध्ये होतात. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय तर दूषित पाणी. तर आयुर्वेदविषयक गोष्ट एक सांगताना मी सांगणार आहे की ज्यावेळी पावसाळा सुरू होतो त्यावेळी मागचा जो ग्रीष्म ऋतू चालू असतो त्या ग्रीष्म ऋतूमध्ये सगळी सृष्टी तापलेली असते आणि गरम अशा प्रकारची जमीन जी असते त्याच्यावर जेव्हा पावसाचा मारा किंवा पाण्याचा मारा, थंड पाण्याचा मारा केला जातो तेव्हा अचानक ती थंड होते आणि त्याच्यामुळे वाफा निघायला लागतात त्याच्यातून. पावसाचं पाणी हे अम्लविपाकी असतं. अम्लविपाकी म्हणजे त्याच्यात आंबटपणा मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेला असतो. त्यामुळे अशा प्रकारचं दूषित जर पाणी पिलं गेलं तर हे अशा प्रकारचे मी जे मगाशी सांगितले ते आजार होण्याची भीती सगळ्यात जास्त असते. त्यामुळे पाणी उकळून पिण्याची गरज आहे, हे लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट महत्त्वाची सांगायची वाटते की काय काय खाल्लं पाहिजे. तर खाण्याची गोष्ट की आपण बरेच वेळा काय होतो की ऋतू जसे जसे बदलतात त्याप्रमाणे आपण आपल्या सवयी बदलत नाही, त्या सवयी तशाच ठेवतो आणि जे वर्षभर खातो तेच खात राहतो. पण ऋतूनुसार, काळानुसार गोष्टी बदलणं आवश्यक आहे, तरच आपली तब्येत चांगली राहू शकते. आणि म्हणून वर्षा ऋतू ज्यावेळी येतो, वर्षा ऋतू आता आलेलाच आहे, तर आपण पहिली गोष्ट नक्की काय केली पाहिजे तर जुनं धान्य वापरलं पाहिजे. म्हणजे जे तांदूळ असेल, गहू असेल, नाचणी असेल, बाजरी असेल, जे काय आपण खात असाल ते जुन्या धान्याचा आपण वापर केला पाहिजे. 8 महिने किंवा वर्षभर जुनं धान्य तरी किमान वापरलं पाहिजे, तरच आपल्याला हे रोग होणं टळू शकेल. त्याचप्रमाणे हे जुनं धान्य वापरण्याचा जो संदेश आहे तो याच्यासाठी दे की बऱ्याच जणांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार असतात. म्हणजे डायबिटीज आहे, समजा हृदयाचे विकार आहे, ब्लड प्रेशर आहे, तर ह्याच्यावर पण हे जुनं धान्य खूप उपयोगी पडतं. त्यामुळे शरीरात निर्माण होणारा क्लेश निर्माण होत नाही आणि अशा प्रकारचे आजार मागे यायला मदत होते. ठीक आहे, तर आपण जुनं धान्य वापरण्याचा प्रयत्न करा. दुसरी गोष्ट म्हणजे अजून काय केलं पाहिजे तर मध हे या सीझनमधलं किंवा वर्षा ऋतूमधलं औषध समजलं जातं, जे प्रत्येक द्रव्याबद्दल किंवा खाण्याबरोबर थोड्याशा प्रमाणात वापरलं पाहिजे. जास्त प्रमाणात मध वापरायचं नाही आहे. जर आपल्याला याच्याविषयी मार्गदर्शन हवं असेल तर आपण जवळच्या आयुर्वेदिक वैद्याकडे जाऊन त्याचं मार्गदर्शन देखील घेऊ शकता. त्याचप्रमाणे अजून काय केलं पाहिजे आपल्याला असं वाटतं तर गरम कपडे. थंडी बऱ्याच वेळा पडलेली असते, जिथे खूप मोठ्या प्रमाणात पाऊस असतो तिथे थंडी असते. त्यामुळे गरम कपडे जे असतील जेणेकरून आपल्या शरीराला थंड वारा लागू नये याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण हे जे आजार होतात खास करून जे आपली प्रवास करणारे मित्र आहेत, मंडळी आहेत, तर हे मोटरसायकलवरून प्रवास करतात, 4 व्हीलरवरून प्रवास करतात. अशा वेळी वारा लागतो आणि वारा सतत लागत राहिला तर त्याचं रूपांतर मग या आजारांमध्ये हळूहळू व्हायला लागतं. त्यामुळे ह्या सीझनमध्ये वाताचा प्रकोप असतो आणि पित्त दोषाचा संच असतो. त्यामुळे कुठलाही पदार्थ खाताना फोडणी घातलेला पदार्थ आपण खाल्ला पाहिजे.
परंतु त्याच्यामध्ये मसाला आणि तेलाचा वापर जर मोठ्या प्रमाणात केला असेल तर पित्त वाढण्याची पण शक्यता असते. त्यामुळे हा ऋतू जो असतो तो आम्लपित्त वाढवणारा असतो. ज्यांना आम्लपित्ताचा त्रास आहे त्यांना लक्षात येत असेल की आम्लपित्त मोठ्या प्रमाणात वर्षा ऋतूत वाढतं, कारण अन्नाचं पचन होत नाही. आणि याचं महत्त्वाचं कारण म्हणजे अग्निबांध्य. वर्षा ऋतूमध्ये अग्नी जो असतो म्हणजे अन्न पचवणारा जी आग आहे, अग्नी आहे आपल्या शरीरामध्ये निसर्गतः आहे, ती अतिशय मंद झालेली असते. आणि अशावेळी जर मोठ्या प्रमाणात जर मांसाहार केला गेला असेल किंवा मसाल्याचे आणि तेलकट किंवा तेलकट पदार्थ मोठ्या प्रमाणात खाल्ले गेले तर हे आजार होणार हे सांगण्यासाठी होण्याचीही गरज नाही. 100% आजार होणारच आहेत आपल्याला, हे लक्षात ठेवा. त्यामुळे मी सांगितलेल्या गोष्टी आपण पाळा आणि हळूहळू पुढे जायला लागा. अजून एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची सांगावीशी वाटते ती म्हणजे ऊन आणि पाऊस ज्यावेळी असेल त्यावेळी काय गोष्ट टाळल्या पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाऊस ज्यावेळी असेल त्यावेळी सतत उन्हात जाणं टाळलं पाहिजे, ही महत्त्वाची गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे पुरुष आणि स्त्रिया यांनी एकमेकाशी संबंध ठेवणं या ऋतूत टाळावं, कारण त्याच्यामुळे अजून ताकद कमी होत जाते, हे लक्षात ठेवा. तर ह्या गोष्टी टाळण्याची खूप आवश्यकता आहे. आणि वर्षा ऋतू जेव्हा आपण प्रवास म्हणजे अलीकडे एक टूम निघालेली आहे की सगळीकडे वर्षा सहल काढायची, तर या वर्षा सहल काढताना एक गोष्ट लक्षात ठेवा की थंडी वाऱ्यापासून आपलं संरक्षण करा. बाहेरचे पदार्थ खाणे शक्यतो टाळा. घरातून जे काही असेल ते घेऊन जावा आणि तेच खावा, कारण वर्षा ऋतू हा पोटाच्या विकारांचं माहेरघर आहे असं आपण म्हणू शकता. बऱ्याच जणांना पोटाचे विकार होतात आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागतं. त्याच्यामुळे ह्या गोष्टीपासून आपलं संरक्षण आपल्याला करायचं असेल तर मी सांगितलेल्या गोष्टी नक्की फॉलो करून बघा. आपल्याला आजार शक्यतो होणारच नाही. आणि समजा आजार झालेच तर काय करायचं आहे, तर आजार झालेच तर आपल्याला जवळ असलेल्या जे आयुर्वेदिक वैद्य असतील, डॉक्टर असतील त्यांच्याकडे जावा आणि त्याच्यावर जे आवश्यक असेल ते ट्रीटमेंट घ्या. परंतु ज्याच्यामुळे जे आजार झालेले आहेत म्हणजे हे खाणंपिणं असेल, वाटेल तसं फिरणं असेल, रात्री जागरण करणं असेल, या गोष्टी 100% टाळणं अत्यंत आवश्यक आहे. आजच्या व्हिडिओत इतकंच. आता भेटूया एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत बाय बाय.